विधिमंडळ अधिवेशनाची तारीख लवकरच ठरणार आहे। विधिमंडळाचं कामकाज सल्लागार समितीची 1 डिसेंबरला बैठक होणार असून 1 डिसेंबरला अधिवेशनाच्या कामकाजाची तारीख ठरेल। कल्याणमध्ये घंटागाडीमध्ये कचरा देण्याकरता आले गेलेल्या अंकिता मोरे या महिलेचे दागिने घंटागाडीमध्ये कचऱ्यामध्ये गेले। महिलेने संबंधित कंपनीला संपर्क साधला असता अखेर कामगारांनी कचरा भरलेल्या घंटागाडीमध्ये दागिने शोधले होते। त्यामध्ये महिलेचे दागिने मिळून आले होते, ते महिलेच्या स्वाधीन करण्यात आले। पुण्यातील कात्रज बोगद्यामध्ये कारचा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये कार चालक जखमी झाला असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। कारचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे। पिंपरीमध्ये आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केलाय। पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपींना अडवलं असता गोळीबार करण्यात आलेला आहे। या प्रकरणी पोलिसांकडून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पती अनंत गर्जेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून गौरीच्या अंगावर जखमा आढळल्याचं अहवालातून समोर आले। जखमा नेमक्या कशामुळे होत्या याचा शोध पोलीस घेणार आहेत, असं सुद्धा सरकारी वकिलांनी सांगितलं। मुंबईतील वायू प्रदूषण समस्येबाबत मिलिंद देवरा यांनी आयुक्तांना पत्र लिहिले। हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बांधकामांवर तात्पुरत्या स्थगितीची मागणी करण्यात येणार आहे। सर्व खोदकामं थांबवण्याची सुद्धा पत्रातून विनंती करण्यात आली आहे। पुण्यातील विश्रामबाग परिसरामध्ये तरुणीने आत्महत्या केलेली आहे। इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले। आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे। कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे, कारण तो आक्षेपार्ह टी-शर्ट घातल्यामुळे पोस्टच्या वादात तो सापडला आणि त्यानंतर भाजप युवा मोर्चाने नागपूरमध्ये त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे। यावेळी पोलीस स्टेशन बाहेर घोषणाबाजी करत कुणाल कामरा विरोधात भाजपने कारवाईची मागणी केली आहे। आसाममध्ये एकापेक्षा जास्त विवाह करणाऱ्यांना 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असा नियम लागू करण्यात आलेला आहे। आसाम बहुविवाही प्रतिबंधित विधेयक 2025 नुसार हा कायदा सर्व धर्मांच्या नागरिकांना लागू होणार आहे, पण काही स्थानिक प्रथा असल्यामुळे काही जाती जमातींना सूट देण्यात आल्याची सुद्धा चर्चा आहे। सांगलीच्या विश्रामबाग स्मृती कॉलनीमध्ये कोल्ह्याचं दर्शन झालंय। यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभाग कोल्ह्याचा शोध घेत असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी लवकरात लवकर निकाल लावावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। जळगावमध्ये ग्रामस्थांकडून 4 जणांना चोप देण्यात आलेला आहे। नकली नोटांची तस्करी आणि चोरीचा संशय असल्याप्रकरणी चोप देण्यात आला असून संशयित 4 जण मध्य प्रदेशातील असल्याची माहिती मिळते। 4 जण पोलिसांच्या ताब्यात असून 1 जण फरार आहे। शिरूरमधील लादवड गावाजवळ तरुणावर गोळीबार करण्यात आलाय। जुन्या वादातून गोळीबार केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून राजगुरुनगर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे। या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ कारणावरून तरुणाला करण्यात आलेली मारहाण ही सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये या संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला। तुळजापूर तालुक्यातील काटगाव स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल नसल्याने पाण्यातून अंत्यविधीसाठी जाण्यासाठी दलित बांधवांवर वेळ आलेली आहे। अंत्यविधी करण्यासाठी रस्ता नसल्याने दलित समाजाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरण रचून अंत्यविधी